आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुरुत्वाकर्षण आहे आमच्या, जे जातं ना ते परत माझ्याकडेच येत. तसा माझा सुंदर माझ्याकडेच येणार. आता फक्त पुढचा फासा बी माझ्या मनासारखा पडला की झालं. कामिने, का केलंस तू हे? मी काय केलं? समद ठाव आहे तुला. उगा साळसूतपणाचा आवानू नगस. गप गुमान सांग, सुंदरला तूच बाहेर काढलं ना व खोलीतून? हा, आणि कुठं नेलायस त्याला? काय पण काय बोलायला लागली आई? मी कशाला पाठवू कुठे सुंदरला? हॅलो. हे बघ, माझ्या डोक्यावरचे केस उगा पांढरे झालेले नाहीत. हे तुला चांगलंच ओळखून आहे. तुझा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज काय बी झालेला नाही, तुझाच कारस्थान आहे. हे बघ कामिने, लवकर सांगा सुंदर कुठं आहे? लवकर सांग, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नाही. विसरून जाईन तू माझी मुलगी आहेस ते. सांग लवकर, कुठं आहे सुंदर? तूच काढलीस ना मग खोलीची कडी? हा, खोलीची कडी तूच काढलीस, मला ठाव आहे. वय, मीच खोलली कडी. हॅलो. वहिनी, काय करू या पोरीचं सांग मला. तू सुंदरनं बाहेर काढलंस? तू बाहेर काढलंस? अगं का केलंस असं? का असं मूर्खपणाने वागलीस? अगं आता त्यांना कुठे शोधायचं, घरात परत कसं आणायचं? तुझा हा मूर्खपणा आमच्या सगळ्यांचं अंगलट येणार आहे, माहिती का तुला? तुमच्यासाठी असेल मूर्खपणा, पण त्यातच सुंदरचं भलं होतं. तो तसा आहे म्हणून त्याला कोंडून ठेवणार का? ते पण तुमच्या स्वार्थापायी. कामिनी, तू आम्हाला चा विचारतेस? अगं तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? खूप चुकीचं वागलीस तू कामिनी. अगं सुंदरनी या घरात राहणंच त्यांचं भल्याचं होतं. एक गोष्ट लक्षात ठेव, ते जर सापडले नाहीत ना तर मी तुला सोडणार नाही. सुंदर, तुला खरं सांगू का? ह्या दोघींना तुला येडं ठरवून तुझी प्रॉपर्टी बळकवायचा प्रयत्न करताय. वहिनी, या पोरीची लक्षणं मला ठीक दिसत नाहीत बघ. मला शंका नाही, खात्रीच होती ही आपला प्लॅन फिसकटवणारच. काय ग, डोसका फिरलाय तुझं? येड लागलंय की काय तुला? आत्या, हिचं डोकं बिकं काही फिरलेलं नाहीये. हिने हे सगळं मुद्दाम केलंय. आपल्या सगळ्यांना अडचणीत टाकण्यासाठी हिने हे सगळं केलंय. बोल ना, यासाठीच केलंस ना हे सगळं? आता का गप्प बसलीस? तुम्हाला काय बोलायचं ते बोला, पण मला सुंदरचा त्रास नाही बघावला गेला. आणि मी हेच करणार सुंदरसाठी, त्याच्या भल्यासाठी. अगं तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. त्याला असं खोलीत जनावरासारखं डांबून ठेवलंय. किती सोसावं त्याने, म्हणून सोडून दिलं मी त्याला. अगं तू काय केलंस तुला कळतंय का? तुझ्या ह्या अशा वागण्याने हा त्रास अजून वाढणार आहे आणि आम्हाला तो सगळ्यांना भोगावा लागणार आहे.
पण ते तुला कळणार नाही जोवर तुझ्या बरोबर हेच होत नाही. आई हिने मुद्दाम आपल्याला सुंदर पासून तोडले आणि याची शिक्षा हिला मिळायलाच हवी. तू सुंदरना या घरातनं बाहेर काढलंस ना, आता तुझ्या बाबतीतही तेच होणार. तुला आता या घरात थारा नाही. आई ही काय बोलतीये? तुला पटतंय का हे? बरोबरच बोलतेय ती. कामिनी, अक्षरानं दिलेली शिक्षा खूपच कमी आहे. तुझं नशीब समज, समोर अक्षर आहे म्हणून निभावताय तुझं. ताबडतोब या घरातून चालती हो. टेम्पो थांबवा. तुम्ही जा. तुम्ही जा. अक्षरा सोड मला. चालती हो या घरात. अक्षरा सोड. सांगितलेलं कळत नाही का? सोड म्हणलं ना. तुझी सावली नको या घरात. चालती हो. अरे काय चाललंय का इथं? काय झालं? विचारा ना हिलाच. हिने अति शहाणपणा करून सुंदरच्या खोलीची कडी उघडली. आता ते कुठे सापडत नाहीत. कुठे शोधायचं आता? आणि आता त्यामुळे हिच्यावर घराबाहेर जायची वेळ आली. या पोरीनं काय प्लॅन आहे आपल्याला सांगितलं बी नाही. आता हिचाच प्लॅन हिच्या नरडायला आलाय वाटतं. चल अक्षरा सोड मला. तू जे करतेस ना ते बरोबर नाहीये. काय बरोबर काय चूक हे आता तुला बोलायचा अधिकारच नाही. अगं एका आईला मुलापासून दूर केलंयस. मला माझ्या नवऱ्यापासून तोडलंयस. तुझ्या या वागण्याला माफी नाही. शिक्षा तर तुला झालीच पाहिजे. चल अक्षर सोड. आई आई तू तरी काहीतरी. मामी गप्पा बस. एक शब्द बी बोलू नकोस. अगं तुझ्या आईची अवस्था बघ जरा. तुझ्या वागण्यानं लाज आणली असतो तिला. आणि यापुढे तुला माफी मागायची संधी बी मिळणार नाही. या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद आहेत. ए तुला एकदा सांगितलं कळत नाही का? सोड. बस झालं. अगदी येळेवर एंट्री मारली बघ सुंदर. आता मला जसं हवं होतं तसंच समद घडतं. आता खरे पडले 6च्या 6. कुठे गेला होता? अहो आमच्या सगळ्यांच्या जीवाला किती घोर लागला होता माहितीये. सुंदर, अरे कसा आहेस तू? किती काळजी लागून राहिली होती ना. तुम्ही हिच्या बोलण्यावरनं घर सोडून गेला होता? आम्ही सगळे तुम्ही कसे असाल, सुखरूप असाल की नाही या सगळ्या विचारात किती टेन्शन मध्ये होतो माहितीये तुम्हाला. नाही पण तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही सुखरूप घरी परत आला. अंबाबाईच पावली. मी आता सगळ्या वाईट लोकांपासून तुम्हाला दूर ठेवणार आहे. मी आता तुम्हाला कुठे जाऊ देणार नाहीये. यांची सावली तुमच्यावर पडू देणार नाहीये मी आता. आणि म्हणूनच हिला घराबाहेर काढते मी. बारक्या हे नात घेऊन जा. तू चल का अक्षर.
या मॅडम कुठे बी जाणार नाहीत. सुंदर, अरे काय बोलतोयस तू? वय या कुठे बी जाणार नाहीत. आणि त्यासनी घरात ठेवणार नसशिला तर मी आबी या घरात थांबणार नाही. मी फक्त परत त्यांच्यासाठीच आलो आहे. आणि ह्या नाहीत तर मी आबी इथं थांबणार नाही. सुंदर, सुंदर, तू परत का आलास? तू आताच्या आत्ता इथून जा. तू माझ्यासाठी या त्रासात राहू नको सुंदर. मला माहिती आहे समजा वाईट आहे, पण हे मी भोगीन. तू नको भोगू सुंदर. तू परत जा, प्लीज प्लीज परत जा. नाही, मी नाही जाणार. मी हा समजा विसरला असन, पण मी बुद्धी घाण ठेवली नाही आहे. आणि कोण कसं आणि काय वागतंय ना ते मला चांगलंच कळतं आहे. आणि तुम्ही माझ्या काळजीपोटी एवढं करताय, मग मी मागं हटणार नाही. माझं बी काहीतरी कर्तव्य आहेच की. सुंदर, आता तुला हिच्यासाठी कर्तव्य सुचायला लागलंय? आई थांबा. कामिनी, मला तुझ्याशी बोलायचंय. चल. हात सोडा दिसा. त्यासनी त्रास झालेला मला चालणार नाही. हात सोडा तिचा. मी सांगतोय ना. अहो पण मला बोलायचंय तिच्याशी. तुम्ही का अडवताय मला? त्यासनी तुम्ही कुठं बी घेऊन जाणार नाही. हात सोडा. सुंदर, असू दे. खूप झालं हीच. तुला बोलायचंय ना माझ्याशी? मग मला बी बोलायचं. चल. सुंदर, माझी काळजी नको करू. माझ्यावर विश्वास ठेव. आज काय तो सोक्षमोक्ष होऊनच जाऊ दे. मला हे तेच करायचंय. चल. अक्षरा, कामिनी, हे काय चाललंय तुझं? तू काय केलंय सुंदरना? जे तुम्हाला जमत नाहीये ना ते केलंय. काळजी घेते मी सुंदरची, आणि मी त्याला कसलाच त्रास होऊ देणार नाही. त्रास होऊ देणार नाही? अगं तू त्रासच तर देतेस त्यांना. मी काय त्रास देतेय? तू त्याला खोलीत कोंडून ठेवलंस, मी त्याला मोकळं केलंय. कारण मला मनापासून काळजी आहे त्याची. काळजी? काळजी घेणं चुकीचं नाहीये, पण अगं एखाद्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्याला चुकीच्या वाटेवर नेणं, याला काळजी म्हणत नाहीत. कोण बोलतंय बघा. चुकीच्या वाटेवर मी नाही, तू चालतेस. तू समद्यांना फसवून ही प्रॉपर्टी, ही सत्ता बळकवलीस आणि माझ्या भोळ्या भाबड्या सुंदरवर अशी भुरळ घातलीस. पण वरती बसलेला परमेश्वर बी ना समद बघतो. त्याने योग्य वेळी सुंदरची अशी अवस्था केली, म्हणजे इथून पुढं तू घातलेली भुरळ त्याच्या मनातून पुसली जाईल आणि त्याला कळेल की त्याची खरी काळजी कोण करता येते. मी सुंदरची बायको आहे, कळलं? असं तुझं म्हणणं आहे ना. पण सुंदरला तर लगीन झालेलं पण आठवत नाहीये, म्हणजे तुझा बायको होण्याचा हक्क पण सुटला. भले आता त्यांची स्मृती गेली असेल, त्यांना आता काही आठवत नसेल, पण आमच्या लग्नाची गाठ देवाच्या साक्षीने बांधली गेली. आणि आमचं एकमेकांवरचं प्रेम, आम्ही एकमेकांना दिलेली वचनं, हे तुझ्या बोलण्याने बदलणार नाहीये. ते काय बी असू दे, सुंदरच्या डोसक्यातून समद पुसलं गेलं.
आणि ही देवाचीच मर्जी हे तू बी मान्य कर. आणि मी काय बोलतेय ना याचा विचार नको करूस. आता सुंदर जे बोलतोय ना तेच होणार. आणि मी त्याला जाणीव करून देईन की त्याची खरी काळजी कोण करतोय आणि त्याला मागचं आठवू नये म्हणून तू काय खेळ खेळतेस ते. आणि तू जे हे त्याच्या डोक्यात गैरसमज निर्माण केलेत ना ते समदे मी पुसून काढीन आणि त्याचे डोळे उघडी. आणि मग जर तो तुला बायको मानायला तयार नाही झाला ना तर तू आणि तुझं नशीब. काय चाललंय तुझं हे? हा? मी सुंदरला या समध्यातून वाचवतीये. काळजी आहे मला त्याची, प्रेम आहे माझं त्याच्यावर. आणि तू त्याच्या आयुष्यात यायच्या आधीपासून होतं. तू त्याच्या आयुष्यात आली आणि समजाच बिघडली. पण नियतीनं तुला एक चान्स दिला होता आणि तुला नाही सांभाळता आलं. म्हणून नियती आता मला सुंदरला परत मिळवायची संधी देते आणि मी ती अशी सोडणार नाही. आणि तुला काय घेणं देणं आहे ग सुंदरशी? हा? अश्विनला जेलमध्ये टाकलं, सुंदरला फसवून समधी प्रॉपर्टी मिळवली, मग आता तरी त्याचा वापर करणं बंद कर. आणि हे ना हे असलं खोटं प्रेमाचा ढोंग करून मिळवायची गरज नाहीये. अक्षरा, सुंदरला सोड आणि समधी प्रॉपर्टी तुला ठेव, पण मला माझा सुंदर परत दे. सुंदर फक्त माझे, कळलं? मी माझ्या प्रेमासाठी काय करू शकते ना हे तुला माहित नाहीये. तुझ्या समोरून सुंदरला घेऊन जाईल आणि तू फक्त बघत राहशील. बिचारी अक्षर, प्रेम बिम तूच कर, आपल्याला नाही जमायचं ते. मला तर फक्त सुंदरच्या पैशाशी मतलब. सुंदर, अरे नको त्या कामिनीच्या नादी लागू. तुला फसवायला जाळ टाकते ती. अरे आम्ही समधी तुझी माणसं आहोत. हे तुझं घर आहे सुंदर. अरे सुंदर, हे बघ मी आई आहे कामिनीची. मी स्वतः सांगते तुला, तिच्या नादाला लागू नगस. विश्वास ठेवू नगस त्या पोरीवर. अरे खोटारडी आहे ती. उगा नाही ते खूळ भरवलंय तुझ्या डोक्यात. तुम्ही मला काय बी सांगू नका. मी आज समद फोनवर ऐकलं आहे. त्या अक्षरा मॅडम जे काय बोलत होत्या ना त्या समद ऐकलंय मी. मी आतून निघून गेलो म्हणून त्यांचे समदे डाव फसलेत ना. हे सुंदर, अरे तुझं डोकं फिरलंय का रे? अरे वहिनीनं काय नाही केलं, त्यांचा कसला डाव बिव नाही याच्यात. ए तुझा इथं बोलायचा काय संबंध रे? हा, तू बाहेरचा आहेस ना? मग घरच्या इशात नाक खुपसू नगस. अरे सुंदर काय बोलतोय आज? अरे बारक्या आपला घरचाच आहे. हे समज काय घडतंय? हा घर सोडून जातो काय, लगेच परत येतो काय? कामिनीला हकलवतात काय आणि हा तिला थांबवतोय काय? ह्या समध्यामध्ये आपल्या पोराचं काय? कुठे येतो? अगं त्याचाच तर थांग पत्ता नकाय लागणं झालाय. बघ गंमत. सुंदर, अरे आई म्हणतोस ना मला, मग त्या नात्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगते रे, अरे कोणती आई आपल्या लेकराशी खोटं बोलल? आणि प्रत्येक आई आपल्या लेकराच्या भल्याचाच विचार करत असते. तुम्हासनी आता आई म्हणायचं की नाही हाच प्रश्न पडलाय मला. तुम्ही बी त्या अक्षरा मॅडमला सामील झालायत ना? मला तर असं वाटतंय तुम्हासनी स्वतःच्या पोरापेक्षा त्या अक्षरा मॅडम जवळच्या वाटतंय.
अरे बाबा सुंदर, काय बोलतोयस तू? अरे आईवर एवढी माया करणारा तू आणि असं बोलतोयस? त्या कामीने काय बनवलं आहे रे तुला? सुंदर, चल इथून. या समद्यांशी वाद घालण्यात काही अर्थ नाहीये. या समद्यांवर ना त्या अक्षराने काहीतरी करणी केली. नेहमी तीच बरोबर वाटते, तिचीच भाषा बोलतात सगळे. चल आपण जाऊया. अय, कुठं निघाली का तू त्याला घेऊन? हा, तो कुठं बी जाणार नाही. तू जायचंय त्या घरातून. चल निघ. म्या मगाशी म्हणलं ना व, म्या जर इथं राहायला पाहिजे असेल तर ह्या मॅडम कुठं बी जाणार नाहीत. सुंदर, चल सुंदर. कामीने चल.